नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ओनली सीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेल्वे भरतीसाठी महत्त्वाचे असे प्रश्न। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा। यामुळे रेल्वे भरती परीक्षेशी संबंधित सर्व नवीन अपडेट्स, सराव पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या प्रश्नपत्रिकेला आपण सुरुवात करूया। बघा, इथे प्रश्न पहिला दिलेला आहे, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर बघा, पर्याय दिलेले आहेत आपल्याला। पर्यायांपैकी योग्य उत्तर जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे। तर आपण पर्याय बघूयात। बघा, ए पर्याय आहे 1853, बी 1857, सी पर्याय 1860 आणि डी पर्याय आहे 1875। तर भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर उत्तर आहे 1853। पर्याय क्रमांक ए उत्तर काय आहे आपलं? 1853। भारतातील पहिली रेल्वे ही 1853 या वर्षी सुरू झाली होती। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, ए पर्याय मुंबई, पर्याय बी कोलकाता, पर्याय सी नवी दिल्ली, पर्याय डी चेन्नई। तर भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी। पर्याय क्रमांक सी, भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय रेल्वेचा घोषवाक्य काय आहे? भारतीय रेल्वेचे घोषवाक्य काय आहे? तर बघा, ए पर्याय आहे राष्ट्राची जीवनरेखा, बी पर्याय भारताची शान, सी रेल्वे महान आणि डी पर्याय आहे प्रगतीचा मार्ग। तर भारतीय रेल्वेचा घोषवाक्य कोणता आहे? तर उत्तर आहे राष्ट्रीय जीवनरेखा। पर्याय क्रमांक ए, भारतीय रेल्वेचा घोषवाक्य काय आहे? तर राष्ट्राची जीवनरेखा। ए पर्याय हे अगदी उत्तर आहे, बरोबर। बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतामधील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतामधील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर बघा, ए पर्याय नागपूर, बी हुबळी, सी पर्याय मुंबई आणि डी पर्याय दिल्ली। तर भारतामधील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर उत्तर आहे हुबळी या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे। बी पर्याय हा अगदी योग्य उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न दिलेला आहे, भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली? बघा, ए पर्याय 1950 रोजी, बी 1951, सी 1947, डी 1960। तर भारतीय रेल्वेची स्थापना ही कधी झाली? तर भारतीय रेल्वेची स्थापना झाली आहे 1951 रोजी। बी पर्याय हे उत्तर अगदी बरोबर आहे। बघूयात यानंतरचा प्रश्न। प्रश्न आहे, IRCTC चे पूर्ण रूप काय आहे? तर काय आहे IRCTC चे पूर्ण रूप? बघा, ए पर्याय आहे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, बी पर्याय इंडियन रेल ट्रॅव्हल कंपनी, सी इंडियन रेल्स तिकीट सेंटर, डी पर्याय आहे यापैकी नाही। तर IRCTC चे पूर्ण रूप काय आहे? बघा, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन हे IRCTC चे पूर्ण रूप आहे। पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर आहे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन। बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न दिलेला आहे, भारतीय रेल्वेचे जाळे जगात कितव्या क्रमांकाचे आहे? तर ए पर्याय 1, बी 2, सी पर्याय 4 आणि डी पर्याय आहे 5। तर भारतीय रेल्वेचे जाळे जगात कितव्या क्रमांकाचे आहे? तर उत्तर आहे 4, सी पर्याय क्रमांक 4। पर्याय क्रमांक सी उत्तर आहे 4। भारतीय रेल्वेचे जाळे जगात 4थ्या क्रमांकाचे आहे। बघूया त्यानंतरचा प्रश्न। प्रश्न क्रमांक बघा, वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या प्रकारची ट्रेन आहे? तर ए पर्याय आहे मेट्रो, बी अर्ध उच्च गती, सी मालगाडी आणि डी पर्याय आहे लोकल। तर उत्तर आहे अर्ध उच्च गती। बी पर्याय हे उत्तर अगदी बरोबर आहे। वंदे भारत एक्सप्रेस ही अर्ध उच्च गती या प्रकारची ट्रेन आहे। बघूया त्यानंतरचा प्रश्न। बघा, प्रश्न दिलेला आहे, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स कुठे आहे? तर कुठे आहे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स? बघा, ए पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र, बी पर्याय पश्चिम बंगाल, सी गुजरात आणि डी पर्याय आहे राजस्थान। तर उत्तर काय आहे? बघा, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स हे कुठे आहे? तर पश्चिम बंगाल या ठिकाणी। पर्याय क्रमांक बी उत्तर आहे आपलं पश्चिम बंगाल।
मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर बघूयात आपले पुढचे प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, रेल्वे तिकीट बुकिंगसाठी प्रसिद्ध संकेतस्थळ कोणते आहे? रेल्वे तिकीट बुकिंगसाठी प्रसिद्ध संकेतस्थळ कोणते आहे? तर बघा, ए पर्याय आहे IRCTC, बी पर्याय UIDAI आणि सी पर्याय SSC, पर्याय डी NTA. तर रेल्वे तिकीट बुकिंगसाठी प्रसिद्ध संकेतस्थळ कोणते आहे? तर उत्तर आहे IRCTC. पर्याय क्रमांक ए, रेल्वे तिकीट बुकिंगसाठी प्रसिद्ध संकेतस्थळ कोणते? तर IRCTC. बघूया त्यानंतरचा प्रश्न. प्रश्न दिलेला आहे, रेल्वे दिन कधी साजरा केला जातो? तर रेल्वे दिन हा कधी साजरा केला जातो? तर बघा, पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय 16 एप्रिल, बी पर्याय 16 जून, सी पर्याय 15 ऑगस्ट, डी पर्याय आहे 26 जानेवारी. तर रेल्वे दिन हा कधी साजरा केला जातो? तर रेल्वे दिन साजरा केला जातो 16 एप्रिल या दिवशी. पर्याय क्रमांक ए, उत्तर आहे 16 एप्रिल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न दिलेला आहे, रेल्वेच्या रुळातील अंतराला काय म्हणतात? तर काय म्हणतात रेल्वेच्या रुळातील अंतराला? बघा, पर्याय आहे ए पर्याय गेज, बी पर्याय ब्रेक, सी सिग्नल, डी लाईन. तर काय म्हणतात? रेल्वेच्या रुळातील अंतराला म्हणतात गेज. पर्याय क्रमांक ए, गेज हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, सर्वाधिक वापरला जाणारा गेज कोणता आहे? सर्वाधिक वापरला जाणारा गेज कोणता? तर ए पर्याय ब्रॉड गेज, बी पर्याय मीटर गेज, सी पर्याय नॅरो गेज आणि डी पर्याय आहे यापैकी नाही. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे ब्रॉड गेज. सर्वाधिक वापरला जाणारा गेज कोणता? तर ब्रॉड गेज. पर्याय क्रमांक ए, उत्तर आहे आपलं ब्रॉड गेज. बघूयात पुढचा प्रश्न. रेल्वे भरती मंडळाचे संक्षिप्त रूप काय आहे? रेल्वे भरती मंडळाचे संक्षिप्त रूप काय? तर पर्याय आहे ए RRB, बी पर्याय RRC, सी पर्याय RBI आणि डी पर्याय RPF. तर रेल्वे भरती मंडळाचे संक्षिप्त रूप काय आहे? तर उत्तर आहे RRB. पर्याय क्रमांक ए, RRB. RRB म्हणजेच बघा, रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड. RRB म्हणजेच रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न दिलेला आहे, भारतीय रेल्वेतील सुरक्षा दल कोणते आहे? भारतीय रेल्वेतील सुरक्षा दल. तर बघा, ए पर्याय CRPF, बी पर्याय RPF, सी पर्याय BSF आणि डी पर्याय आहे CISF. तर उत्तर काय आहे? भारतीय रेल्वेतील सुरक्षा दल कोणते आहे? तर RPF. बी पर्याय हे अगदी उत्तर बरोबर आहे. भारतीय रेल्वेतील सुरक्षा दल म्हणजेच RPF. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न दिलेला आहे, लाल रेल्वे सिग्नल काय दर्शवतो? तर लाल रेल्वे सिग्नल काय दर्शवतो? बघा, ए पर्याय आहे जा, बी पर्याय थांबा, सी सावध आणि डी पर्याय आहे वेग वाढवा. तर लाल रेल्वे सिग्नल काय दर्शवत असतो? तर थांबा. बी पर्याय हे अगदी उत्तर बरोबर आहे. लाल रेल्वे सिग्नल हा थांबा हे दर्शवतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, पहिली विद्युत रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? पहिली विद्युत रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर बघा, ए पर्याय मुंबई ठाणे, बी मुंबई कुर्ला, सी दिल्ली आग्रा आणि डी पर्याय आहे चेन्नई वेल्लोर. तर पहिली विद्युत रेल्वे कोणत्या मार्गावर धावली होती? तर उत्तर आहे मुंबई कुर्ला. मुंबई आणि कुर्ला या रेल्वे मार्गावर पहिली विद्युत रेल्वे ही धावली होती. उत्तर काय आहे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई कुर्ला. बघा पुढचा प्रश्न. प्रश्न दिलेला आहे, रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला कोणत्या राज्यात आहे? रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला ही कोणत्या राज्यात आहे? तर बघा, पर्याय ए पंजाब, पर्याय बी हरियाणा, पर्याय सी UP, पर्याय डी आहे बिहार. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पंजाब. पर्याय क्रमांक ए पंजाब हे उत्तर अगदी बरोबर आहे. रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला हे पंजाब या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचा आशियातील क्रमांक कोणता? भारतीय रेल्वेचा आशियातील क्रमांक कोणता आहे? तर बघा, पर्याय ए आहे 1, बी पर्याय 2, सी पर्याय आहे 3 आणि पर्याय डी आहे 4. तर भारतीय रेल्वेचा आशियातील क्रमांक किती आहे? तर उत्तर आहे 1. पहिला क्रमांक हा भारतीय रेल्वेचा आशियातील क्रमांक आहे. पर्याय क्रमांक ए उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न.
प्रश्न दिलेला आहे, RPF चे पूर्ण रूप काय? RPF चे फुल फॉर्म काय आहे? बघा, ए पर्याय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, बी पर्याय रेल्वे पोलीस फोर्स, सी रेल पॅसेंजर फोर्स आणि डी पर्याय आहे यापैकी नाही. तर रेल्वे RPF चे पूर्ण रूप काय आहे? तर उत्तर काय आहे? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पर्याय क्रमांक ए. RPF चे पूर्ण रूप आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. तर बघा, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओन्ली GK अकॅडमी.